हजारदा सांगितलं तुम्हाला दारू सोडा म्हणून. तुझ्या उलट डॉक्टर आहे असं काय? तर दारूलाच पैसे नाही आणि सोडा कोणाच्या बाप्पाच्या पैशाला आणून अहो मी तो सोडा म्हणत नाही हो. मग दारू पेना सोडून द्या म्हणते. पण काहून 25 मिनिट दारू पिऊन अक्कल नाही त्यांना. थोडं पाणी टाकून पेलीचा काय होते? इतक्या दिवसापासून पीत आहो. एकदा तर्री मेलो काय मी? टाकल्यानं काय फरक पडत नाही हो. ती दारू तशी बिचारी असते ना पण म्हणून 25 माणसं मेली. कोणी येड्याला सांगितलं तुला? कोणी येड्याला नाही सांगितलं. त्याचा पेपर वाचून बघा काय छापून आलाय ते. काय म्हणून दारू पण 25 माणसं मेलीत म्हणून. पण दारू पेनावा नाही पेपर काय कामाचा नाही काय बी. पण लिहूनच कशाला मरायला घ्यायचा पेपर? काय नाही मला बापाला बुद्धी दोजली नाही मास्टरात आणलं मला. हो तुम्हाला मुक्की गप्पस या घरला कोणी देत नाही. हा बघितला का हिरो? आतून नुसता हिरोच नाही हिरो हांडा आम थोपट वाचून म्हणायले पुन्हा कोणी देत नाही म्हणून. कोणीच देत नाही तो उगा गुपचूप असा. तुला काय खेकडा माहित आहे का? पादुबाई आजबी माझ्या मागा पैसे घेऊन फिरायला. काय दादा माझ्या सोबत लग्न करा किती दे पैसे जाऊ द्या म्हणून. दादा बी म्हणायला लग्न बी करायला का? तुला काय कळत आहे का? अवघडाची अवघड काम दादा भाऊ म्हणूनच करावे लागत. अरे वा दादा तुझ्या बहिणी बाय उठापासून तू शेजाराकडेच बघत बा. अहो तसं नाही म्हणत मी. मग आपल्या शेजारचे दादा साहेब आणि त्यांची बायको कस्तुरा बघा कसं सोन्यासारखा संसार करताय. आणि आपण काय लोगडांचा संसार करायला? तसं नाही म्हणत मी. मग कसं? दादा साहेब बघा कस्तुरा बाईला कसं खुश ठेवतात ते बघा म्हणते मी. त्यांच्या घरात बघा कशी शांती नांदते ते बघा म्हणते मी. पुत्रे त्या शांतीचं ना माझ्या पुढे काढू नको बरं. 15 दिवस गोव्याला आणि 15 दिवस गोव्याला जाते तू आणि तू शांतीचं नाव काढते. ती शांती म्हणत नाही मी शांतता म्हणाली मी. शांतता मी काय शांतता नाही तर राहत जाऊ का? दादा साहेबांनी काय दिवे लावले का? लावले का म्हणे. महिन्याला बाकी झालं की नवीन साडी आणतो. हिंद चालू स्कंदची आणि काय म्हणून सांगत आहे. पण मी ना आणली का तुला साडी? कवा आणली सांगू? जानेवारीच्या संक्रांतीला 3 वर्ष पहिले आणली होती पण तू मायरे गेलती होती. काय नाही आता जीव आलेला. वर्षातून एक साडी 3 वर्षातून एक साडी आणते बायकोले म्हणते आणली असती पण तू मायरे गेलती होती. मायरे गेलती पण तुम्हाला सांगून गेलती का साडी नका आणू म्हणून? साडीचं माप कुठं? काय साडीचं माप? हो साडीचाच माप. तुमचा कपडा बापात घेतला होता साडीचं माप. माप झांपरात असतं का साडीचा? हो साडीतलं तुला काय कळतंय ग? साडी तुम्ही नसता का मी नसते? बरं जाऊ दे आता. जाऊ दे म्हणजे मी मला घालून ठेवा बा म्हणून. बरं मला सांगा दारू सोडणार आहात की नाही? आता तर कमालच झाली की तुम्ही दारू सोडणार आहात की नाही? आता काय करते बरं तू? तुम्ही दारू सोडली नाही तर मी तोलाच सोडून देते. हो नाही काय होते? एवढ्याच्या गुटभर दारूसाठी. हा एवढ्याच्या गुटभर दारूसाठी सोडते. अशा देखणार राजाला सोडते तू? हा चांगला लयाच गुण चांगला. मला सोडून दिलं ते एकटीच राहील. मी एकटी कशी राहणार हो? मी दुसरा करते दुसरा आणि दुसरा केला. गावकऱ्यांनो तुम्हीच काय तर लावा. मला बघा कशी राहिली माझी बायको. मला काय रोग झाला का? तुम्ही दारू चालून माझं ऐकत नाही म्हणून सोडते. आणि दुसरा केला तो बी पेऊ लागला तर त्यात मी सावने वाटते. आणि तिसरा करते तिसरा बी पेऊ लागला तर चौथा करते चौथा. तुझ्या कपडा आहे मनाचा झेंडाच लावते. हे येणे भोंगर रे. वर्षानं बदलणारा नवरा म्हणजे तुला काय नगर परिषदेचा अध्यक्ष वाटला का? हे बोलत कसं सुस्त आहे? मारते काय तू? लोक गोळा करू नको. लोकांचे कार्यक्रम बघायला आपलं मजा नाही. असा नाटक तमाशा केला लोक गोळा नाही होतील तर काय? हे लोकांना आपापल्या घरी निघा बरं. काहीच तमाशा सुरू नाही. लोकांना काही म्हणू नका नाही तर गुदुड मारतील. आणि मी बी लय डेंजर माणूस बरं. हा डेंजर लयाच डेंजर. आता तर
गावकऱ्यांना बघा बघा कशी म्हणाली माझी बायको. तुम्हीच काहीतरी निर्णय लावा. गुमान जावलेला बाहेर कवापासून टरटर खातोय. थांबव. गुमान जावलेला बाहेर नाहीतर आता टापा होतो. मारू नको मारू नको मारू नको मारू नको. माझी चूक कळली मला. आता मला शांत बसावं लागल आणि दारू सोडावं लागल. बंद नाचपासून बंद. आता बसला ना ध्यानात, रोज हात जोडून सांगो, पाया पडून सांगो. त्या नाही समजला. ते म्हणते ना लातो की भूत तसं नाही मानते म्हणून. पण आहे ना, कोणाच्या मी नवऱ्यानं दारू सोडल्यावर कोणाच्या मी बायका खुशच असतात. बरं का?